नमस्कार, मी DT आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. मी कसा घडलो तर जसा तळा तालुका हा ज्याप्रमाणे डोंगराळ भागाचा आहे तसाच माझा तालुका सुद्धा हा डोंगराळ भागाचा आहे. माझा परिचय सरांनी दिलाच. माझं नाव सांगितलेलं आहे. संतोष धोंडीराम दराडे. मी सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर तळा पोलीस स्टेशन येथे मागील 1 महिन्यापासून कार्यरत आहे. मी 2012च्या MPSC थ्रू झालेल्या परीक्षेत सिलेक्शन झालेलं आहे PSI म्हणून डायरेक्ट, आणि 12ला ट्रेनिंगला गेलोय आणि 13ला पासआउट होऊन मी मुंबई, पुणे, ठाणे ग्रामीण आणि रायगड या 4 ठिकाणी मी आजपर्यंत कर्तव्य बजावलेलं आहे. माझा मूळ जिल्हा हा नांदेड, तालुका किनवट, आणि त्या किनवटमध्ये बोदडी गाव आहे. हे माझं मूळ गाव. माझं 10वी पर्यंत शिक्षण हे आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळेतच झालेलं आहे. 10वी पर्यंत शिक्षण मी गावातच पूर्ण केलं आणि 11वी ते ग्रॅज्युएशन हे तालुक्याला केलं, सरस्वती महाविद्यालय. 10वी झाल्याच्या नंतर माझी इच्छा होती की मी सायन्स या फील्डमध्ये जावं, परंतु काही आर्थिक अडचणीमुळे मी सायन्सला जाऊ शकलो नाही. म्हणून मी आर्टकडे वळलो आणि 11वी 12वी केली. 11वी 12वी 12वीला सर्वप्रथम ध्येय होतं की शिक्षक बनायचं. जसं सरांनी माझ्या परिचयामध्ये सांगितलं की मी देश सेवा करावी वगैरे हे ध्येय ठेवून मी ह्याच्यावर आलो आहे. परंतु मी त्यात थोडं करेक्शन करतो. शासकीय नोकरी करायचं हे ध्येय होतं आणि ॲटलिस्ट क्लास 2 जॉब मिळवायचा, हे माझं ध्येय होतं. तर इथे क्लासमध्ये बसलेले किती जण आहे, म्हणजे कुठल्या कुठल्या वर्गाचे आहेत विद्यार्थी? आर्ट्स कॉमर्स सायन्स. आर्ट्स कॉमर्स सायन्स. 11वीचे फक्त 11वी. 11वीचे फक्त 11वी. तर तुम्हाला MPSC बद्दल किंवा UPSC बद्दल किती माहिती आहे? कोणाला माहिती आहे? माहिती असेल तर सांगा, हात वर करा. असतानाच मला MPSC बद्दल माहिती होती, 6वी 7वीलाच असताना. तर का माहिती होती? तर जसं आज गुरुपौर्णिमा आहे आणि आपण म्हणतो ना की आपण गुरुकडून शिकत असतो, तसंच माझा सक्का आत्तेभाऊ हा मी 6वीला असताना पुण्याला शिक्षणासाठी गेला, पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी फर्ग्युसनला. आणि त्याला मी फोनवर बोलायचो. घरी आमच्या लँडलाईन होता, तर आठवड्यातून एकदा तो फोन करायचा माझ्या आजी आजोबासोबत बोलण्यासाठी. तर फोनवर बोलायचो आम्ही. तर मग तो सांगायचा की मी पुढे MPSC करणार आहे. मग MPSC काय राहते, आपल्या मनात कुतूहल. मग त्या MPSCची माहिती घ्यायला लागलो. तर मग त्यातून कुठले जागा कुठल्या निघतात, कुठले पदं असतात, मग याबाबतीत थोडी थोडी माहिती घेत राहिलो. तर पुढे समजलं की तलाठी, पोलीस अधिकारी हे सगळे पदं ह्या MPSC मार्फतून भरले जातात. म्हणून माझा दादा म्हणायचा की मी अंबरदिव्याच्या गाडीत बसेल. आता अंबरदिवा राहिलेला नाही आणि तो तुम्हाला माहीत पण नसेल. तर पहिलं जे क्लास 1 ऑफिसर किंवा क्लास 2 ऑफिसर व्हायचे त्यांच्यासाठी अंबरदिव्याची गाडी. तर मी अंबरदिव्याच्या गाडीत बसेल म्हणायचं. तर मग ते त्यावेळेसपासूनच डोक्यात राहिलं की एक ॲटलिस्ट आपल्याला क्लास 2 जॉब मिळवायचा, कारण क्लास 2 जॉबचे पेमेंटसुद्धा त्यावेळेस चांगले होते. म्हणजे 12-13 हजार रुपयापासून पुढे क्लास 2 जॉबचे पेमेंट होते. म्हणून एक असं ध्येय केलं किंवा किमान क्लास 2 जॉब मिळवायचा. 11वीला तर आर्टमध्ये गेलो. 11वी 12वी आर्टमध्ये झाल्याच्या नंतर मला 10वीला पण पर्सेंटेज त्यावेळेस चांगले होते. 12वीला मी आर्टमध्ये त्यावेळेस मग सगळे मित्र शिक्षक ह्या पेशाकडे वळायचे. म्हणून मी पण D.Edसाठी खूप प्रयत्न केला, पण माझा काही D.Edसाठी नंबर लागला नाही. एक 5-6 मार्क मला कमी पडले, मी तिथे लागलो नाही. मग आता ठरवलं चला ग्रॅज्युएशन करायचं. ग्रॅज्युएशन केलं. पुढे ग्रॅज्युएशन करत असताना सुद्धा मी फॉर्म टाकायचो D.Edचे, पण ते काही लागत नव्हतं. मग मी पुढे विचार सोडला आणि ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर एंट्रन्स देऊन मी B.Edला लागलो.
1 वर्षाचा गॅप झाला त्याच्यात, कारण की ग्रॅज्युएशन झाल्या बीएडला घेत नव्हते. तर मग ते 1 वर्षाचा गॅप केला. त्या 1 वर्षाच्या कालावधीत एंट्रन्सची तयारी करत असताना मी थोडाफार इतर म्हणजे जो जनरल नॉलेजचा अभ्यास आहे तो पण करायचो. आणि तो करताना मला ते खूप सहज वाटायचं. मागच्या क्वेश्चन पेपर वगैरे मी MPSCच्या बघायचो, ते खूप इझी वाटायचं. BEd केलं मी लातूर जिल्ह्यातील शिरूर ताजबंदला BEd केलं. BEd केल्यानंतर मी आता MPSC करायची तर मग कुठे जायचं? आपल्या महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं ठिकाण हे पुणे आहे, म्हणून मी पुण्याला जायचं ठरवलं. पण पुण्याला नुसतं MPSCसाठी जाणं हे काही घरचे जाऊ देत नव्हते. मग मी सांगितलं की मी पण फर्ग्युसन कॉलेजला जातो. आता फर्ग्युसन कॉलेज आता ॲटनॉमस युनिव्हर्सिटी झालेलं आहे. फर्ग्युसन कॉलेजला ॲडमिशन मिळणं हे सोपं नसतं. तर मी माझं लिटरेचरमध्ये इंग्लिश लिटरेचरमध्ये मी ग्रॅज्युएशन केलं असल्यामुळे तिथे इंग्लिश लिटरेचरमध्ये मी PGला ॲडमिशन घ्यायचं ठरवलं. तिथं पण एंट्रन्स एक्झाम आहे. आणि मी आउट ऑफ युनिव्हर्सिटी असल्यामुळे आउट ऑफ युनिव्हर्सिटीच्या जागा ह्या खूप कमी असतात. पण मी एंट्रन्स दिली आणि माझा युनिव्हर्सिटी म्हणजे फर्ग्युसन कॉलेजला सुद्धा नंबर लागला. पण फर्ग्युसन कॉलेजला नंबर लागल्यानंतर 2-3 महिने केलं. पण माझा एक जो शिक्षक मित्र होता, माझा 1 वर्ष सिनियर, तो ऑलरेडी 1-1.5 वर्ष झालं शिक्षण सेवक म्हणून काम करायचा. आणि तो MPSCसाठी तिथे आला आणि तो आमच्या रूमवरच राहायचा. मग त्याला म्हणला कशाला हे ग्रॅज्युएशन करतो 2 वर्ष? आता मी शिक्षक आहे, मी शिक्षक असून सुद्धा आता मला 1 वर्ष झालं, 3 वर्ष शिक्षण सेवक जर संपलं की मला लगेच पुढे परमनंटचं पेमेंट चालू होईल. पण मी ते सोडून सुद्धा इकडे वळतोय, तर मग तू पण माझ्यासोबत चल. 2 वर्ष घालून तू पुन्हा येणार, मला 2 वर्ष कशाला घालून? तर मग मी सुद्धा ते कॉलेजला सुद्धा माझी फर्ग्युसनला TC आहे, मी TC पण घेतलेली नाही, तिथेच आहे. फक्त 3 महिने कॉलेज केलं आणि ते सोडून मी मित्रासोबत MPSCच्या याच्यात उतरलो. आणि मी ज्यावेळेस माझे इतर फर्ग्युसनचे मित्र हे पोस्ट ग्रॅज्युएशन करून बाहेर पडत होते, त्यावेळेस तोपर्यंत मी एक अचिव्हमेंट मिळवली होती. मी तलाठी म्हणून सिलेक्शन माझं झालं होतं. ठीक आहे, क्लास 3 जरी जॉब असला तरी घरच्यांनी सांगितलं की तू जॉईन कर, कारण की नोकरी कोणालाही मिळत नसते. म्हणून मी तलाठी जॉईन केलं. तलाठी जॉईन केलं आणि याची मेन दिल्लीच होती राज्यसेवेची. आणि माझं थोडंफार माझे प्लस पॉईंट काय आहेत, माझं इंग्लिश आणि मॅथ हे लई टॉपचं चांगलं नाही पण चांगलं होतं, त्याच्यामुळे मला ते प्लस पॉईंट राहिले. आणि माझे रिझल्ट प्रीचे तर कुठलेच जात नव्हते. आणि मी लगेच याचा पण PSIचा पण मेन क्रॅक केला आणि पुन्हा ग्राउंड वगैरे देऊन इंटरव्ह्यू देऊन माझं सिलेक्शन झालं. आणि तलाठी सोडून मी त्याचा राजीनामा दिला 1 वर्ष जॉब करून आणि MPSCला लागलो आणि आता मी तुमच्यापुढे उभा आहे. तर मी हे माझं शॉर्टमध्ये परिचय सांगितला. पण हे करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं? तुम्ही म्हणाल की तुम्ही तर काय फक्त आम्हाला सांगितलं की तुम्ही कसे करणार, परंतु सर्वात प्रथम हे पहिल्यांदा तुम्ही ध्येय निश्चित करा की तुम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे हे तुमच्या मनात जोपर्यंत प्रश्न येणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमचं फ्युचर कधीही बघू शकणार नाही. तुमच्या मनात पहिला प्रश्न आला की मला काय करायचं आहे, काय करायचं आहे. कोणी जर म्हणलं की आता जे सायन्सचे विद्यार्थी आहेत त्यांनी जर त्यांच्या मनात ठरवलं की मला डॉक्टर बनायचं आहे, पण डॉक्टर बनण्यासाठी आणि कुठला डॉक्टर बनायचा आहे, BAMS डॉक्टर बनायचा आहे का MBBS बनायचं आहे का आणखी इतर कुठला डॉक्टर बनायचा आहे, तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं हा दुसरा प्रश्न येणार. काय करावं लागतं, आपल्या ह्याच्यात जागा किती निघतात, आपल्याला जे कास्टमधले आहेत त्यांना आरक्षण किती राहतं, मागच्या वर्षाची लिस्ट किती क्लोज झाली होती, असे सगळे उपप्रश्न तुम्ही तयार करायचे आणि त्याचे उत्तरं तुम्ही शोधायचे. मग ज्याचा जसा ऐकू त्या प्रमाणात तुम्हाला ते अभ्यासाची सवय लावायला पाहिजे. आता काही जणांचा ऐकू खूप चांगला असतो, तर ते कमी वेळात सुद्धा एखादा जास्त वेळ अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा सुद्धा चांगले मार्क घेऊ शकतात, ज्याचा ऐकू चांगला असेल. म्हणजे आपण शाळेत बघतोच की एखादा टॉपर विद्यार्थी असतो किंवा विद्यार्थिनी असते,
तर ते टॉप कसे करतात, तर ते अभ्यास करतात म्हणून टॉप करतात, बरोबर आहे. पण काही वेळा असा प्रश्न पडतो, अरे हा तर सारखा खेळताना दिसतो मला, किंवा मैत्रीण म्हणते इथं सारखी खेळताना दिसते, तरी कसं टॉप करते. पण जो त्यांचा कालावधी आहे त्या कालावधीत बरोबर ते अभ्यास करतात का, आणि ते तर त्यांचा तो IQ चांगला असतो. म्हणून तुम्ही तुमचे पहिलं प्रश्न निर्माण करा की तुम्हाला काय बनायचं आहे, आणि त्याचे उत्तर शोधण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल, त्या प्रयत्नानुसार जायचं. अभ्यास करताना एकच गोष्ट ध्यान ठेवायची, सचोटी. म्हणजे की तुम्ही जर कंटिन्युएशन मध्ये राहिला तरच तुम्ही त्या फील्डमध्ये अचिव्हमेंट करू शकता. नसता अनसक्सेस झालं म्हणून डिप्रेशनमध्ये गेला, आणि आता काय एक्झाम ह्या आता लगेच नाही आहे, खूप वेळ बाकी आहे म्हणून जर तुम्ही राहिला तर तुम्ही काहीही करू शकणार नाही. म्हणून सर्वात प्रथम तुमचे प्रश्न, नंतर तुम्हाला त्याच्यासाठी लागणारं मार्गदर्शन हे निवडायचं. कुठले कुठले बुक्स रेफर करावं लागतात, तुम्हाला त्याच्यातून कुठल्या कुठल्या फील्डमध्ये किती किती मार्क घ्यावे लागतात. आता एक थोडंफार जे मला नॉलेज आहे त्या हिशोबानं सांगतो. तुम्हाला डॉक्टर बनायचं आहे. समजा डॉक्टर जर बनायचं असलं तर डॉक्टर बनताना मॅथ, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे 4 सब्जेक्ट आहेत. तर आता मॅथ हे इंजिनिअरिंगसाठी राहतं, आणि डॉक्टरसाठी पण कंपल्सरी आहे का मॅथ? डॉक्टरसाठी पण आहे. तर तुम्ही नाही का याच्यात तुम्हाला किती मार्काचा कुठला सब्जेक्ट आहे आणि किती त्याच्यात तुम्हाला किती मार्क मिळाले तर मी ते अचिव्हमेंट करू शकतो, या बाबतीतले तुम्ही जर तुमचे स्वतःचे प्रश्न तयार केले तरच तुम्ही नाही का त्याच्यातलं अचिव्हमेंट करू शकता. त्यासाठी लागणारे रेफरन्स, पुस्तक, या सर्वाचा एक तुम्ही चार्ट तयार करायला पाहिजे. आणि अभ्यास करण्याची पद्धत ही प्रत्येकाची वेगवेगळी राहते. काही विद्यार्थी संध्याकाळी लवकर झोपतात आणि सकाळी लवकर उठून अभ्यास करायला लागतात. तर काही विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करतात आणि सकाळी पण उशिरा उठतात. तर हे तुम्ही स्वतः ठरवा की तुम्हाला काय कम्फर्ट वाटतं. तुम्ही स्वतः ठरवायचं राहतं की अभ्यास करण्याची पद्धत कुठल्या प्रकारची निवडायची. जसा एखादा विद्यार्थी सकाळी 4 वाजता उठतो आणि अभ्यास करतो म्हणून मी पण तसंच केलं पाहिजे, तर ते नाही, ते योग्य ठरणार पण नाही. तुम्ही तुमची मेंटॅलिटी काय किंवा तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीनुसार तुम्हाला कुठलं सुटेबल पडेल तो टाईम स्लॉट तुम्ही नका चॉईस करायला पाहिजे. म्हणजे दिवसातला आता जे कोणी MPSC किंवा UPSC किंवा डॉक्टर बनणारे राहतात हे ॲटलिस्ट 10 तरी तास अभ्यास करतात. हा त्याचा पॅटर्न आहे की किती तास अभ्यास करायचं काय नाही, ते सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्ही जोपर्यंत तुम्ही स्वतःला तुम्ही ओळखणार नाहीत आणि स्वतःची कॅपेबिलिटी, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो आहे की तुम्ही स्वतःची कॅपेबिलिटी पण ओळखली पाहिजे. की दुसरा डॉक्टर करतोय म्हणून मी पण डॉक्टर व्हायलाच पाहिजे असं जर हे केलं, पण तुमची तेवढी कॅपेबिलिटीज नाही किंवा तुम्ही तेवढे मेंटली स्ट्रॉंग नाही, तर ते तुम्हाला अचीव करायला सुद्धा खूप वेळ लागणार आहे. जर एखादा विद्यार्थी 18व्या वर्षी एक्झाम क्रॅक करून डॉक्टर बनतोय आणि तो तुमचा मित्र आहे, परंतु तुमची मेंटॅलिटी नाही मी पण अचीव करणार, पण तुम्ही पुढचे 5 वर्ष 6 वर्ष घासतच राहतात एंट्रन्स एक्झाम, तर त्याला काही आउटपुट नाही. तुम्ही ते 6 वर्षाच्या नंतर मिळवणार आहात, तोपर्यंत हा नाही का तुमच्या खूप पुढे गेलेला. म्हणून आपली कॅपेबिलिटी आणि आपली मेंटॅलिटी या दोन्ही गोष्टी सुद्धा तुम्ही ओळखले पाहिजेत. जीवनात सक्सेस हा प्रत्येक विद्यार्थ्याचा वेगळा पार्ट आहे. जो शाळेत एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. शाळेतील सगळ्यात हुशार विद्यार्थी काय बनतो, तर तो शिक्षक बनतो. त्याच्यापेक्षा कमी हुशार असणारा विद्यार्थी हा डॉक्टर, इंजिनियर ह्या फील्डकडे वळतो. त्याच्यापेक्षा आणखीन कमी हुशार असणारा विद्यार्थी ग्रॅज्युएशन करतो आणि तो सिनियर लेक्चर बनतो. म्हणजे ह्यांच्या सगळ्यापेक्षा पेमेंट तो जास्त कमवतो, सिनियर लेक्चर बनतो. खूप मी सांगतो ना, शाळेतले टॉपचे जे आहेत ना आमच्याकडे शिक्षक बनून राहिले, आणि जे शिक्षक लागले नाहीत ते पुढे नाही का ग्रॅज्युएशन नेट सेट करून सिनियर लेक्चर झाले. आणि हे शाळेतले सगळ्यात हुशार विद्यार्थी हे प्राथमिकला शिक्षक म्हणून 1ली ते 4थी 7वी पर्यंत शिकवतात. हे आमच्याकडे उदाहरण आहे. आणि जो शाळेतला ढ राहतो किंवा नाही का
गुंडागर्दी मारामारी करणारा राहतो, तो नाही का राजकारणात जातो आहे सगळ्याचा बॉस. तर आम्ही त्याला नमस्कार करतो. म्हणून प्रत्येकाला हुशार बनवलेला आहे देवाने. फक्त तो त्याची बुद्धी कुठे वापरतो त्याच्यावर ते डिपेंड आहे. तुमच्यापैकी एखादा जर कारपेंटर असेल तर जो शाळेतला सर्वात हुशार विद्यार्थी आहे तो कारपेंटर करू शकणार नाही, कारण ती कला ती तुमच्याकडेच आहे. एखादा जर कोणी कारपेंटर असेल किंवा एखादा चित्रकार असेल, एखादा लेखक असेल, तर जी ती कला प्रत्येक व्यक्तीला ही निसर्गाने देण म्हणून दिलेलं आहे, ती फक्त ती आपण ओळखली पाहिजे की आपल्यातली काय कला गुण आहे आणि त्यातून आपल्या जीवनाची कशी प्रगती करायची याचा आपण शोध घेतला पाहिजे. मी भरपूर बोललोय. एवढीच माझी विनंती आहे की तुम्ही व्यसनाधीनतेपासून मुक्त राहा आणि तुमच्या जीवनातलं पहिल्यांदा ध्येय ठरवा आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय काय प्रयत्न केले पाहिजेत ते तुम्ही स्वतः आत्मसात करा. पहिल्यांदा आत्मचिंतन करा की मला कुठल्या कुठल्या गोष्टीपासून काय मिळवायला पाहिजे किंवा कसं अचीव केलं पाहिजे त्याचे उत्तर शोधा. तुम्हाला तुमच्या जीवनाचा मार्ग हा नक्की सापडेल. धन्यवाद. सर एक मिनिट. सर सगळी मुलं आमची सामान्य कुटुंबातली मुलं आहेत, गरीब घरची मुलं आहेत. त्यांची गरिबी अधिकारी बनण्यासाठी आड येऊ शकते का? माझे शॉर्टमध्ये उत्तर नाही. गरिबी तुमच्या कुठल्याच ध्येयात कधीच आड येऊ शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज सुद्धा नाही का आपल्याला बाहेर देशात जर जायचं म्हणलं तर आपल्याला प्रश्न पडतो की बाहेर देशात कधी जायचं, कसं जायचं, काय नाही. बाबासाहेब आंबेडकर त्या काळात त्यांनी बाहेर देशात शिक्षण म्हणजे 100 वर्षाच्या पूर्वी त्यांनी बाहेर देशात शिक्षण घेतलेलं आहे. महात्मा गांधींनी बाहेर देशात शिक्षण घेतलेलं आहे. तुम्हाला खूप मार्ग आहे. मी सांगतो यातील जर कोणी आदिवासी समाजाचा असेल तर त्याला नोकरी लागेपर्यंत त्याला शासन फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. जो अनुसूचित जातीचा असेल त्याला सुद्धा पूर्ण आयुष्यभर त्याला मोफत शिक्षण मिळतं आणि मोफत सुविधा मिळतात. म्हणून कोणालाच कधीही गरिबी आड येणार नाही. मुलींच्या बाबतीत सुद्धा आता एअर हॉस्टेस, डिझायनर अशा वेगवेगळ्या फील्ड आहेत. तुम्ही फक्त सर्च करा, तुम्हाला करिअर खूप मोठं आहे. म्हणजे की आपण जे पारंपरिक गोष्टी बघतो ना, डॉक्टर, इंजिनियर किंवा गव्हर्नमेंट सर्व्हंट, यापेक्षा बी खूप मोठ्या गोष्टी आहेत. आर्किटेक्ट वगैरे, तुम्हाला खूप मोठे गलगंड पगार आहेत. स्वतःची तुम्ही जर त्या फील्डमध्ये काम करायला जर स्वतःचा बिझनेस आहे, त्याच्यात वकील, असे भरपूर क्षेत्र आहेत. तुम्ही नाही का गरिबी हे कधीच आड येत नसते. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.